नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। गर्भलिंग निदान प्रकरणी एसपी टोळीला मोका, राज्यातील पहिलीच कारवाई, 11 जणांवर बडगा। वैद्यकीय पदवी नसताना गर्भवती महिलांचे जीव धोक्यात घालून बेकायदेशीर गर्भलिंग निदान गर्भपात प्रकरणी बनावट डॉक्टर स्वप्नील पाटीलच्या एसपी टोळी विरोधात आज मोका कायद्याअंतर्गत कारवाईला विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली। शाहूनगर परिते येथील भोगावती साखर कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीत बेकायदेशीर गर्भलिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 1 जुलै 2026 रोजी छापा टाकला होता। त्यात संशयित महेश पाटील, श्रीमंत पाटील, अनिल टिपूगडे, सुनील पाटील सापडले होते। यातून 11 नावे उघड झाल्याने अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उप अधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी टोळी विरोधात मोका अंतर्गत प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता। छाननीनंतर तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला। त्यांनी मोका कारवाईचे आदेश दिले। संशयित श्रीमंत पाटील पोल्ट्री व्यवसाय तर महेश पाटील शेतमजूर असूनही गर्भलिंग निदान करण्यात अग्रेसर होते। दोघांना डॉक्टर शिवप्रसाद महादेव पाटील यांनी भोगावती येथील गुन्ह्यासाठी पोर्टेबल मशीन पुरवल्याचे तपासात उघड झाले। शिवप्रसाद BHMS आहे, तो चायना मेड पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ऑर्डर करून या टोळीला पुरवित असल्याचं निष्पन्न झालं। 1 लाखात मशीन घेऊन तो पुढे 2 ते 2.5 लाखात विक्री करत असे।